लग्न झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर मी 32-33 वर्षांचे होते तेव्हा मी त्या मुलीचा जो रोल केला तेव्हा मला 3-4 वर्षांची मुलगी होती. ही गीता आहे ती एकदम ब्लॉन्डी वगैरे म्हणतात ना फॉरेन कंट्रीजमध्ये की डम्बो डम आणि क्यूट बिंदास पण गोड अशी. तर मी तितकी पण अशी म्हणजे कामचोर अशी नाहीये. मुलगी झाल्यानंतर अंतराला मी छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे, आई गोष्ट सांग म्हणून. तर मला त्याच जुन्या परत पंचतंत्रातल्या किंवा हिसाबनीतीमधल्या गोष्टी सांगायचं म्हणजे वाचन आलं, मग रात्रीच्या वेळेला वाचायचं. त्यापेक्षा काहीतरी आपलं मनगडत काहीतरी सांगायचं तिला. त्यामुळे अगं खूप छान कल्पनारंजन आहे, तू लिहित का नाहीस? तर मी म्हटलं लिहू मी, नाटक बसवण्याचं काम तू कर. म्हणजे मी म्हटलं स्क्रिप्ट द्या. त्यामुळे स्क्रिप्ट तुला लिहायची. खूप चिडले वडिलांवर. त्यांचं असं म्हणणं असतं की माझा मुलगा आता कुठल्या सिरियलमध्ये दिसेल यानंतर. माझ्या मुलाला किती डायलॉग्स आहेत हे ते घरी जाऊन मोजतात आई वडील. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. अनेक नवदुर्गा आपल्याला भेटत आहेत. आजूबाजूला आपल्या घरी बाहेर सगळ्या ठिकाणी आपल्याला त्यांचं दर्शन होत आहे. आणि अशाच एका नवदुर्गेशी मी आज गप्पा मारणार आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री राधिका देशपांडे. थँक्यू. नमस्कार. आणि राधिका म्हणजे नवदुर्गा म्हणजे खरंच नवदुर्गा आहे. प्रत्येक बाबतीत अगदीच स्वतःचं एक स्पष्ट छान मत असणारी, पण ते मत मांडताना कोणालाही न दुखवणारी, जेवढा मला आजपर्यंत अनुभव आहे तसा. तर तू सगळ्यात आधी अभिनेत्री आहेस आणि लेखिका सुद्धा आहेस. आपण सुरुवात अभिनयापासूनच करूयात की कलाकार व्हायचंय हे तू कधी ठरवलंस? कलाकार व्हायचंय हे मला वाटतं लग्नानंतरच ठरवलं. बरं. पूर्णपणे फुल फ्लेज आता आपण अभिनय क्षेत्रामध्ये उतरायचंय हे मी अगदी मनावर घेऊन माझी मुलगी झाल्यानंतर ठरवलं. तोपर्यंत कला जोपासत होते, हे व्यावसायिक नसून हौशी कलाकार म्हणून मी काम करत होते. पण आता यातनंच पैसे कमवायचे आहेत, यातनंच आपला उदरनिर्वाह करायचा आहे किंवा यातनंच 2 रुपये कमवायचे आहेत असं मी लग्नानंतर मुलगी झाल्यानंतर आता पुढे काय असा जेव्हा विचार आला, सेकंड फेज ऑफ माय लाईफ असं आपण म्हणूया, सेकंड इनिंग जी बायकांची मूल झाल्यानंतर असते तेव्हा ठरलं. म्हणजे उशीर म्हणजे 14 वर्ष झाली आहेत आता मी या इंडस्ट्रीमध्ये आहे तर तेव्हापासून. बरं. 14 वर्षांपासून. पण खरं सांगायचं तर तुझ्या अनेक भूमिका फेमस झाल्या, तू ज्या ज्या केल्यास. पण असं वाटतं की तुझ्याकडे बघून तू वर्षानुवर्ष म्हणजे 14 वर्षांपेक्षा कैक वर्षांपासून तू या इंडस्ट्रीचा भाग आहेस. बेसिकली होणार सून मी या घरची म्हणा किंवा आई कुठे काय करते मधली भूमिका, या भूमिका लोकांना फार रिलेट झाल्या. मग तेव्हा तू आता या फेज मधली होतीस की लग्न झाल्यानंतर? लग्न झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर मी 32-33 वर्षांचे होते तेव्हा मी त्या मुलीचा जो रोल केला होणार असून मी या घरची मध्ये तो 22 वर्षांच्या मुलीचा गेला. तेव्हा मला 3-4 वर्षांची मुलगी होती. अगं तू एका खरंच 22 वाटायची, कारण मलाही आता शॉकिंग आहे. बापरे. म्हणजे 10 वर्ष आधी तू तुझं असं काय म्हणताल की अगदी यंग संतूर मॉम आहेस तू, प्रॉपर संतूर मॉम मेंटेन केलेली आहे ही गोष्ट. म्हणजे तेव्हाही मला दिग्दर्शकाला माहिती नव्हतं की मला एक मुलगी आहे. त्यांनी फक्त फोटो बघितला आणि त्याच्या आधी एक अजून एक सिरियल होती त्यामध्ये मी काम करत होते तर माझं नाव त्या सिरियलमधनं सजेस्ट झालं आणि एक ट्रॅकच होता छोटासा 3-4 एपिसोड्सचा. त्यामधलं काम बघितलं, स्क्रीनवर मी कशी दिसते ते बघितलं आणि फोटो बघितल्यानंतर मंदार देवस्थळींनी म्हटलं की ओके हिला आपण छोटासाच ट्रॅक आहे तर आपण तिला घेऊया तुझ्या मैत्रिणीला. मनीष ज्याचं काम सचिननी केलं तर त्याच्याबरोबर मी दिराचं काम केलं होतं आधी एका छोट्या ट्रॅकसाठी. तर त्यांनी नाव सुचवलं तेव्हा आणि मग मला असं वाटतं की त्यांनी मला माहिती नव्हतं म्हणजे त्याला की मला मुलगी वगैरे. आणि कलाकार ठरवण्या अगोदर म्हणजे खूप आधीपासूनच बहुतेक विधिलिखितच होतं, ठरलेलंच होतं देवानी मला कलाकार म्हणून पाठवणं. कारण मी 6 महिन्याची असताना माझं मी दरवेळेस बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगते की पावलं नाही पडली कारण 6 महिन्यांची होते, चालता येत नव्हतं, पण मला बाळ म्हणून वापरलं होतं स्टेजवर एका नाटकात. बरं. आणि मग 3 वर्षाची असताना मी मांजरीचा मोनो एक छोटासा एक पीस केला होता. तेव्हापासून माझं आपोआपच सुरू झालं. म्हणजे माझे वडील दिग्दर्शक असल्यामुळे नागपूरला मोठं नाव आहे त्यांचं, गेले 40 वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि त्यांनी मला काही चॉईसच नव्हता. म्हणजे ते मी त्यांची मुलगी त्यांचं बाळ असल्यामुळे या क्षेत्रामध्ये येणं हे ठरलेलंच होतं. तरी माझी आई तिला स्पोर्ट्समध्ये मला ओढत होती, घेऊन जात होती.
पण माझे वडील पक्के ठरले की नाही, ती नाटकात काम करणार. पण त्याच्यामुळेच आम्हाला ही राधिका बघायला मिळते. एक मी म्हणाले की आई कुठे काय करते मधली भूमिका तुझी खूप प्रसिद्ध होती. आणि एक गोष्ट ना त्या मोमेंटला मी अनेक बायकांकडून ऐकली की देविका सारखी मैत्रीण आपल्या आयुष्यात असली पाहिजे. तर ती देविका तुला पर्सनल लाईफमध्ये किती रिलेट करणारी आहे? अरे दोघेही, म्हणजे होणारच मी या घरची आणि आई कुठे काय करते या दोन्ही सिरियल्समध्ये देविका आणि गीता या 2 टोकं आहेत आणि मी मधला मार्ग निवडलेला आहे किंवा मी मधल्या रस्त्याने जाते असं समजतो. आणि बाकीचं एक आहे हायवेची लेन, एक आहे काय म्हणतात तर गल्ली आणि गावातली साध्या. तर त्यामध्ये देविका जी आहे ती फटाक आहे, एकदम बिनधास्त, कोणाचंही न ऐकणारी, आपल्या मर्जीने चालणारी आणि आपली मतं थेट मांडणारी आणि कोणालाही काही न जुमानणारी आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनं जगणारी, मुळात स्वतंत्र आणि स्वाभिमानी. तर मी तशी तितकी नाही आहे, टू बी फ्रँक. म्हणजे मी पटकन असं, म्हणजे डिवोर्स वगैरे हा विषय अजूनही आपण त्या याच्यातल्या मला गरज नाही पडली, पण सांगते की कधी मला कधी असा प्रसंग आला असता तर मी कदाचित घेऊ शकले नसते. कारण आपण ज्या दुनियेत वावरतो, माझं जसं जडणघडण झालेलं आहे, माझे आई वडील जे आहेत, जे संस्कार आहेत, त्यातनं तुम्ही पटकन बाहेर पडू शकत नाही की मी माझं स्वतःचं बघीन, आता मी माझं बघीन, माझ्या मुलीचं बघीन किंवा मी माझं कमवीन किंवा असं एकदम पटकन तोडू शकत नाही ना ती आपण. आणि ही गीता आहे ती एकदम ब्लॉन्डी वगैरे म्हणतात ना फॉरेन कंट्रीजमध्ये, की डम आणि क्यूट आणि खूपच, पण ती सगळ्यांना आवडणारी पण होती, बिनधास्त पण गोड अशी. तर मी तितकी पण अशी म्हणजे कामचोर अशी नाहीये. त्यामुळे मला दोन्ही भूमिका करताना फार मजा आली. माझ्यासारख्या नाही आहेत त्या दोघी पण बऱ्यापैकी. मी जर एक व्यक्ती म्हटलं तर, आणि जर गीता आपण विचार केला तर मला थोडंसं माझी लेवल खाली करावी लागली आणि देविका म्हटलं तर लेवल थोडी वर करावी लागली. नाही, आणि ती खरंच जाणवते म्हणजे की देविका जी आहे ना की खरंच रोखठोक आहे प्रत्येक बाबतीमध्ये. माझं हे स्वतंत्र मत आहे आणि तुम्ही विचारात घ्या, तुम्ही तुमचं कसंही चाला, मला प्रॉब्लेम नाही. आणि गीता तशीच होती की तू म्हणतेस असं की क्यूट वाटायची लोकांना, की तिची एंट्री म्हणजे आता काहीतरी मजा. कारण मला आठवते, कारण ह्या 2 मालिका अशा आहेत की ज्या घराघरांमध्ये अगदीच म्हणजे किती वाजले चला सुरू आणि आता मला डू नॉट डिस्टर्ब मोड हे व्हायचंच, अशा या मालिका आहेत. पण अभिनयासोबत तुझं एक लेखनाचं मोठं काम आहे. लेखनामध्ये आपण उतरावं असं कधी वाटलं तुला? लेखनामध्ये मला वाटतं परत लग्नानंतरच. मुलगी झाल्यानंतर अंतराला मी छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे, आई गोष्ट सांग म्हणून. तर मला त्याच जुन्या परत पंचतंत्रातल्या किंवा इसापनीतीमधल्या गोष्टी सांगायचं म्हणजे वाचन आलं, मग रात्रीच्या वेळेला वाचायचं, त्यापेक्षा काहीतरी आपलं मनगडत काहीतरी सांगायचं तिला. आणि मग हे ऐकता ऐकता नीरज पण ऐकायचा गोष्टी आणि म्हणायचा की कुठनं ऐकलीस ती गोष्ट. म्हटलं कुठनं बिटनं ऐकली नाही, मी फक्त अशी बोलता बोलता अशी तयार केली. तर म्हणजे अगं खूप छान कल्पनारंजन आहे, तू लिहित का नाहीस? तर मी म्हटलं लिहू मी? तर म्हणे हो, तू कधी लिहिलेलं नाही आहेस का? तर मग मी विचार करायला लागले की मी कधी कधी लिहिलेलं आहे किंवा काय केलं या अगोदर की मी लिहू शकीन, असं मी त्याला सांगू शकीन. तर मला भाषेमध्ये फार मार्क मिळायचे नाहीत, म्हणजे फार शुद्ध लेखनाच्या चुका करायचे, पण निबंधात मात्र मला चांगले मार्क मिळायचे. आणि एकदा 14 वर्षांची असताना आकाशवाणीसाठी एक नाटक लिहायचं पण होतं, बालवाणीमध्ये लिहायचं पण होतं आणि मग दिग्दर्शन करून 4-5 मुलांना घेऊन ते नाटक बसवून आकाशवाणीमध्ये सादर करायचं होतं. तर माझ्या वडिलांनी सांगितलं मी तुला सगळी मदत करतो. त्यांचं बालनाट्य क्षेत्र होतंच, तर माझे 4-5 मित्र त्यांनीच जमवले, त्यांनीच फोनाफोनी केली, बोलवलं. तेव्हा फोन पण नव्हता काही जणांकडे, तर बोलवण्यात आलं. नाटक बसवण्याचं काम तू कर. तर मला खूप मज्जा आली की नाटक आता मी बसवणार. मी म्हटलं स्क्रिप्ट द्या. तर म्हणे स्क्रिप्ट तुला लिहायची. मी म्हटलं व्हॉट, मी कशी लिहू, मी लिहू शकत नाही, मी लिहिलेलं नाही आजपर्यंत वगैरे वगैरे वगैरे. मी खूप चिडले वडिलांवर की तुम्ही तर द्या ना, मग तुम्ही काय कामाचे, तुम्हीच ठरवलंय की मला पाठवायचंय वगैरे वगैरे. मग ते म्हणाले की नाही, लिहावं तर तुलाच लागेल. माझी जाम चिडचिड झाली, कारण मी लिहू नाटक लिहायचं 10 मिनिटाचं,
आणि त्यांनी काही मदत केली नाही. माझ्या आजीने थोडीशी मदत केली. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असं तिनेच नाव दिलं त्या नाटकाचं. नाटक लिहिलं, नाटक छानही लिहिलं असेल. आता मला फार आठवत नाही त्या काय लिहिलं, पण आजीने मदत केली त्यानंतर. पण मी लिहिलं ते. तर ते लिहिलेलं नाटक मला आवडलं, इतरांनाही आवडलं आणि निबंधात चांगले मार्क मिळत होते आणि मी कल्पना रंजने छान करत होते असं नीरज म्हणत होता, नवरा माझा. म्हणून मी लिहिताना माझं पेन नेम राणी आहे, म्हणजे राधिका नीरज, कारण त्याच्यामुळे मी खरं तर लिहायला लागले. मग नाटक बसवत होते तर पुस्तकं, मग एकांकिका लिहायला लागले. मग 3 एकांकिका झाल्या म्हणून मग त्याचं पुस्तक केलं. असं करत 4 पुस्तकं झाली. मग त्याचं ट्रान्सलेशन म्हणून हिंदीमध्ये त्याच एकांकिका केल्या, त्याच इंग्रजीत केल्या. 2 अंकी नाटक सियावर रामचंद्र की जय, ज्याचा प्रयोग सुरू आहेत आणि ते लिहिलं, ते हिंदीमध्ये लिहिलं. असं करत माझा प्रवास सुरू आहे. मग सकाळनी विचारलं गीता फेमस झाल्यानंतर की तू लिहू शकतेस का 2 महिन्याकरता. तर ते 2 महिन्याकरता जेव्हाही कधी सुरू होतं ना, तर ते 2 महिन्याकरता कधी राहतच नाही, ते वर्षभर चालतं. मग सकाळचा जे तो अंक होता आठवड्यातून एकदा, तर ते वर्षभर ती मालिका चालवली. नंतर आता तरुण भारतला लिहिते आहे, सकाळला लिहिते आहे. असं करत ते थांबलेलं नाही. आता अजून एक मोठं बऱ्याचशा अधिकाऱ्यांवर पुस्तक लिहिणं सुरू आहे. PhD करता लिहिणं सुरू आहे. 350 थिसिसची पानं झाली त्यामुळे मी नीरजला परवाच म्हणत होते की अरे मी अभिनेत्री कमी आणि लेखिका जास्त झाले का काय, असं होतंय म्हणे, काय वाईट आहे त्याच्यात. मी म्हटलं नाही, मला दिसायचं आहे स्क्रीनवर. नाही, पण तू किती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लिहिते. म्हणजे पुस्तकही आहे, कारण वृत्तपत्रासाठी लेखन वेगळं असतं किंवा एखाद्या एकांकिकेचं वेगळं असतं. प्रत्येकाचं एक वेगळा फॉर्मॅट आहे आणि त्याचं लेखन प्रचंड वेगळं आहे. तर मला म्हणजे आता पर्सनली मी लिहिते म्हणून मला ही एक शंका आत्ता विचाराविषयी वाटते की आपण एखादी गोष्ट लिहिताना दुसरी काहीतरी गोष्ट लिहायची आहे, हे 2 गोष्टी काहीतरी सायमल्टेनियसली डोक्यात चालू आहेत, दोन्हीचा आपल्यावर पगडा असतो, तर त्या कुठेतरी इकडून अशा होतात का? असं कधी झालंय का तुझ्या बाबतीत? किंवा आपण एखाद्या वृत्तपत्रासाठी लेख लिहिताना मधूनच काहीतरी एकांकिकेचा विषय आठवलाय, हे बाजूला आणि मग परत हे, असं काहीतरी होतं का तुझं? अगं होतं, खूप होतं. असं खूपदा होतं की मी आता माझा नवरा म्हणतो म्हणजे की तू आता लिहायला घे बरं, पुढच्या आठवड्यात तुला हे द्यायचंय, लिहून द्यायचंय सकाळला. तर तेव्हा मला बालरंगभूमीवर लिहायला सुचतं आणि मी तरुण भारतचा लेख लिहायला लागते आणि मग ते राहतं बाजूला. मग तो माझ्यावर चिडतो की अगं तू जे सांगितलंय आधी ते लिही ना. मी म्हणले नाही, ते लिहायला गेलं की मला हे सुचतं आणि हे लिहायला गेलं की मला तेच सुचतं. त्यामुळे काय कधी सुचेल याचा काही नेम नाही. पण लेखन करायला लागल्यापासून मला असं लक्षात आलंय की मी आयुष्य आणखीन जास्त जगायला लागले. म्हणजे सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला कथा दिसते, प्रत्येक गोष्टीमध्ये मला म्हणजे एखादा विषय सुचतो कुठल्याही गोष्टीकडे बघून की यावर काहीतरी लिहिता येईल, किंवा ती वस्तू, ती जागा माझ्याशी बोलत असते आणि मला लिहायला भाग पाडते. आपोआप सुचतं. म्हणजे मला असं वाटतं की असं ठरवून आपण काहीतरी विचार केला आणि मग लिहिलं असं नाही होत. ते जेव्हा सुचायचं तेव्हा सुचतं. रिकामपण पण पाहिजे खूप. म्हणजे मला असं वाटतं जेव्हा लिहायचं असतं ना तेव्हा खूप गोष्टी अशा, मी आधी माझं घर साफ करते. घर लिहिण्याच्या अगोदर मला घर साफ करायची खूप इच्छा होते, दांडगी. मग बाकी सगळं बाजूला राहतं. कारण मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण बसतो आहोत तो पेन, ते सगळं असं पूजेचं सामान असतं आणि मग ते सगळं व्यवस्थित केल्यानंतर मग असं गर्दीत लिहिता नाही येत. गर्दीत सुचतं खूप. म्हणजे ट्रेनचा प्रवास, कार चालवतानाचा प्रवास. 100% मी रिलेट करू शकते. मला सुद्धा गर्दीत खूप गोष्टी सुचतात. त्यामुळे गर्दीत जाणं आवश्यक आहे, पण लिहिताना मात्र मग ते तसंच पाहिजे. मग मला एक कॉफीच पाहिजे, मग मला जरा पंखा 2 स्पीडवर नको, 1 स्पीडवर हवा. मग मी आता काय करू, मी नुसती बसली असते एक 15-20 मिनटं. मग मी त्या नीरजला म्हणते माझं हायबरनेशनचं पिरियड सुरू आहे, म्हणजे मी असं हायबरनेट करते जरा त्याच्यावर असं बसून. तो म्हणतो की अगं किती वेळ आहे तुझं, तू लिहिते. माझं लिहिणं पटकन होतं, अर्धा तासात असं 2-3 पानं वगैरे, पण ती लिहिण्यासाठी माझा 8 तास असाच टाइमपास वेळ चालू असतो. कुठली तरी सिरियलच बघ, कुठलं तरी हे व्हिडिओज बघ यूट्यूबवर किंवा काय. मग तो म्हणतो हे परवडत नाही म्हणतो. नाही, ही गोष्ट करायचं की नाही परवडत, पण हे आहे की गर्दीत सुचतं आणि मग जेव्हा सुचतं तेव्हा तुम्हाला शांतता हवी असते पटपट पटपट लिहिण्यासाठी.
तू मगाचपासून कुटुंबाचा उल्लेख करत आहेस, म्हणजे ओव्हरऑलच मी म्हणेन. तर कुटुंबाची तुला कशी साथ मिळाली? तुझ्या बोलण्यात डोकावतंय, पण तरी असं वाटतं की कशी साथ मिळाली तुला? अरे प्रचंड, म्हणजे मला असं वाटतं की मला इतकी साथ आहे माहेरून पण आणि सासरकडनं पण, की मला असं वाटतं मीच कमी पडते. म्हणजे मीच आळशीपणा करते, मीच रिकामी आहे, मीच बसते, रिकामी बसते. नंतर मीच फार मनावर घेत नाही आहेत. खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आयुष्यात आणि मला वेळ कमी पडतो अर्थातच, पण मी जर रिकामी अशी बसले ना, म्हणजे असं टाईप, तर मला असं वाटतं की माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझी मुलगी, सगळ्या तुला लिहायचं आहे का, मग ठीक आहे, मग तुला मी चहा करून देते. तुला जायचं आहे का आई, मी तुला पॅकिंग करून देते. मग तुला पोचायचं आहे का वेळेवर, मी ऑटो किंवा टॅक्सी बुक करून देतो. असे सगळे इतके सोबतीला असणारे, मदतीला असणारे, इतकं समजून घेणारे माणसं जवळ असताना सुद्धा मी अशी स्वस्थ कशी बसू शकते, असा मला कधी कधी प्रश्न पडतो. माझ्या आईवडिलांना कल्पनाच नव्हती की मी कधी लेखिका म्हणून कधी छापून येईल काही किंवा लेखन करीन. हे तर नीरजमुळे झालं सुरू. अभिनयसुद्धा आम्ही करत होते, बऱ्यापैकी चांगला करत होते. हे सगळं माहिती असताना सुद्धा मी अभिनय क्षेत्र नागपूरसारख्या शहरातनं मुंबईला जाऊन असं स्ट्रगल करून मला संसार करायचा होता, जो मी अजूनही करते आणि कायम करत राहणार. पण म्हणजे भावला भावलीचं लग्न, मग मुलगी, मग संसार, मग स्वयंपाक, आणि हे मला प्रचंड आधीपासूनच करायचंच होतं. मग तर ते करत असताना माझ्या सासू सासऱ्यांना ही कल्पना नव्हती की मी हे क्षेत्र असं फुल फ्लेज निवडीन, आणि खूप डिमांडिंग आहे आपलं क्षेत्र. त्यामुळे अभिनय म्हणा की लेखन म्हणा किंवा दिग्दर्शन म्हणा किंवा प्रोडक्शन निर्मिती म्हणा, तुम्ही 24 तास बिझी असता, त्या ह्याच्यातच असता. आणि तर सुरुवातीला त्यांना असं झालं की ही ऑडिशन्स देते. सुरुवातीला मी भरपूर ऑडिशन्स दिल्या. तर हिचं होणार आहे का, लोकलनी जाते. तेव्हा आम्ही मुंबईला 6 महिन्यासाठी होतो सासू सासऱ्यांबरोबर, बँगलोरहून शिफ्ट झालो होतो. तर त्यांना असं जरा डायसी होतं की इतके लोक आहेत, आणि काही काही लोक, अनेक लोक काही काही भरवत असतात की 19-20 वर्षांची मुली असतात, ते प्रोटॅगनिस्ट म्हणून काम करतात, हिला कुठे मेन रोल मिळणार आहे वगैरे वगैरे असं. तर त्यांना थोडासा डाऊट होता. पण नंतर एक सिरियल मिळाली आणि मग त्यांनी मला बघितलं. त्यांनी माझं काम आधी बघितलं नव्हतं, नाटकात काम मी काय करते किंवा कसं. मग त्यांना लक्षात आलं की अरे गीता फारच सुंदर वाटते, छान करते आमची सून. मग त्यांनी आधी कधी नाही म्हटलेलं नाही, पण आता म्हणजे माझ्या आईपेक्षा माझ्या सासूबाई मला जास्त मदत करतात प्रत्येक गोष्टीत. आणि ते म्हणतात की तुला पूर्ण सूट आहे, तुला हवं ते तू कर, आणि आम्ही तुझ्यासोबत कायम आहोत, तू घरची पण काळजी करू नकोस. इतकं आहे. आणि नाही, इतकं असेल ना तर मग आपण खरंच पुढचा पल्ला गाठायला खूप मोकळा होतो. म्हणजे चला आता एक बर्डन नसतं, परत काहीतरी घरी जाऊन करायचंय ह्याचं एक काही टेन्शन नसतं, त्यामुळे आपण निवांत आपल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे. आता एक गोष्ट हल्ली खूप होते, ते म्हणजे राधिका आणि बालनाट्य. म्हणजे हे आता जुळून येते. म्हणजे काय होतं की ज्या ज्या लोकांना मी विचारते, लहान मुलं असतील त्यातल्या अर्ध्याधिक मुलांनी सांगितलं की आम्ही रॅडीकडे शिकलेलो आहे, आम्ही रॅडी सोबत काम करतो. तर ही रॅडी कशी घडली, आणि रॅडी इतकी मुलांमधली झाली की त्यांना फारच आपलीशी वाटते. म्हणजे मी खूप वेळा तिचे व्हिडिओज वगैरे बघते, तर मुलं त्यांचे ते छान छोटे छोटे ग्रीटिंग्स वगैरे करून आणतील, अगदी काही साधंसं असेल पण आम्हाला द्यायचं. हे कसं काय मिळवलंस? ही मोठी अचीवमेंट आहे. मिळवलं नाहीये, ते दिलं आहे देवानी. म्हणजे पावती असते ती, दरवेळेस बाप्पा अशी एक पावती फाडतो माझ्या नावाने की तू हे चांगलं काम केलंयस. आणि देताना देणं आहे, त्याच्यामध्ये मिळवणं काहीच नाही आहे. मला परत त्यांना रिटर्नही करावं लागतं, कारण हे इतकं अमाप प्रेम जे मला मिळतं आणि इतकं त्याच्यातनं आनंद मिळतो, तर तो द्विगुणित करणं माझं काम आहे. किंवा जे मिळालं आहे ते परत त्यांना परतफेड करण्याची पण गरज असते, नुसतंच प्रेम घेऊन उपयोगाचं नाही आहे. तर ते बाप्पा म्हणजे एक अशी त्याचा मेसेज असतो की हे तू छान काम केलेलं आहेस. आणि देताना आपण फीस घेते मी, तर ती आई वडिलांना लावलेली असते, आई वडील त्याचे पैसे भरतात. पण देताना तू मला 5 रुपये दिलेत तर मी तुला 5 रुपयाचं शिकवीन असं न करता 500 रुपयांचं शिकवायचं असतं. जितकं देता येईल तितकं देत, म्हणजे जास्तच, काही मोजमापच नाही आहे त्यामध्ये. आणि मुलं प्रचंड प्रेम करतात. मुलं फार खरी असतात, खूप मनापासून त्यांचं सगळं असतं आपल्याला देणं. आणि आपण त्यांना एवढीशी गोष्ट दिली ना की ते लगेच तुम्हाला त्याचं
काय म्हणतात रिटर्न गिफ्ट जे असतं तर ते 5 पटीनं असतं खूप. आणि मला खरं तर काहीच करावं लागत नाही रुचा. जे कला त्यांच्याकडनं करवून घेते ना, नटराज आणि गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि नाट्यकला मग त्यांच्याकडनं करवून घेते, त्यांना घडवून घेते. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी ज्या त्यांना अशक्य वाटतात त्यासुद्धा त्या शक्य होतात. माझा PhDचा विषयच हा आहे जीवन कौशल्याचा विकास मुलांचा नाटकातून. तर त्यामुळे यातनं मला बरंच असा अनुभव आला की नाटकात काम करून, बालनाट्यात काम करून मुलगा नुसता अभिनयच शिकत नाही किंवा एक नवीन कलाकार म्हणून तयार होत नाही, तर तो जीवन जगण्याची कला शिकतो. तो माणूस म्हणून घडतो तिथे. आणि त्याकरता विषय महत्त्वाचे आहेत. म्हणजे कुठले विषय तुम्ही मांडता आहात, कसे मांडता आहात. जसं सियावर रामचंद्र की जय नावाचं रामायण महानाट्य, बालमहानाट्य हे आजपर्यंत कधीही भारतात झालेलं नाही आहे. 175 लाईट्स, 10 ओरिजिनल गाणी, डबिंग मुलांनी केलेलं आहे, नृत्य आहे, संगीत आहे आणि अभिनय तर आहेच आहे. शिवाय विषय जो आहे तो रामाचा आहे. त्यामुळे इतक्या अप्रतिम सुंदर सहजरित्या विषय पोचतो मुलांपर्यंत. त्यामुळे आज ज्या मुलांनी माझ्याबरोबर काम केलं आहे त्यांना राम कळला आहे, त्यांच्या आयुष्यात राम आला आहे कधी ना कधी. आणि कला ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या वाईट दिवसांमध्ये तुम्हाला त्यातनं वर करण्यासाठी, वर आणण्यासाठी उपयोगाची ठरते. आणि रामाचा विषय हा जेव्हाही कधी त्यांना आयुष्यात अशी कठीण परिस्थिती येईल तेव्हा रामच त्यांना त्यातून बाहेर काढेल. कारण कुठेतरी राम हे शब्द त्यांच्या कानी पडलेले आहेत बालपणीच. आणि कोरोनाच्या काळात सुद्धा आपण बघितलं की सगळ्या कला अशा आपोआप सगळ्यांच्या वर आल्या. मंडला आर्ट म्हणा, संगीत म्हणा. तर त्यामुळे कलेशी जोडणं मुलांना गरजेचं आहे. आणि मग ती उदात्त उत्तम कला म्हणजे नाट्यकला, त्या कलेशी यांना जोडल्यामुळे ही मुलं प्रचंड प्रेम करतात. अजून काय म्हणू मी, स्नेह आहे त्यांचा. हे करताना त्यांचे काहीतरी अनुभव येत असतील ना, की ज्याच्यामुळे तुझा दिवस मस्त जातो, असे काही अनुभव सांगशील का? प्रश्नच नाही. म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं दिसतं एकतर. दुसरी गोष्ट, विषय मी हा जो PhDचा माझा होता तो हाच होता. तर त्यात प्रत्येक मुलाला मला अभ्यास मला करता आला त्यांचा. असे अनेक लाईफ चेंजिंग आणि ट्रान्सफॉर्मिंग मोमेंट्स आहेत. म्हणजे एक मुलगा आहे ज्याला वडील नाही आहेत, आई वडिलांचं पटत नाही म्हणून ते वेगळे राहतात. तर त्याला एका नाटकात काम करायला सांगितलं ज्याच्यामध्ये कोरोनामध्ये त्याचे आई वडील गेलेत. तर त्याच्याकरता ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते की त्याला कुठेतरी दुःख येते आणि ते जाणवतं त्यांच्या बोलण्यात चालण्यातनं. तर त्याला दुःख आहे की मला वडील नाही आहेत किंवा मला वडिलांचं प्रेम मिळालेलं नाही. पण मग जेव्हा तो त्या नाटकात, मला तर तसं एक डायलॉग आहे, मला तर कोणीच नाही आहे, आई बाबा पण नाही आहेत, तर तू का रडतेस, असं त्याचं वाक्य एक दुसऱ्या मुलीला सांगत असतो तो. तर हे त्याच्याकरता एक लाईफ चेंजिंग मोमेंट आहे, ट्रान्सफॉर्मिंग, की अशी पण मुलं आहेत जी खूप सकारात्मकतेने आयुष्याकडे बघतात आणि जगतात आणि मोठी होतात. त्यानंतर एका मुलाला म्हणजे हेट टू द कोर, इंग्लिश त्याला अजिबात आवडायचं नाही आणि त्याला भीती वाटायची इंग्रजीची. आणि मी त्याला म्हटलं की आपण नाटक आता बसवतो आहोत, भाषा ठरलेली नाही. तर त्यांनी आधीच येऊन सांगितलं प्लीज इंग्लिश नको हां मला यावेळेला. आणि मी म्हटलं आता इंग्रजीतच बसवायचं आहे नाटक. तो मला रॅडी मी कसं करीन, मला नाही, मला खूप तो असं पहिल्या दिवशी खूप रेसलेस होता. म्हटलं तुला नाटक आवडतं ना, मग तू आपण करायचं, आपण मी आहे ना. मग त्यांनी नाटकात काम केलं. आता तो अस्खलित इंग्लिश बोलतो, त्याला इंग्लिशमध्ये बोलायची भीती वाटत नाही. एक मुलगी आहे ती म्हणाली, हिंदी आहे ती म्हणाली की मुझे मराठी पसंद नहीं है, मराठी सीखने से फ़ायदा ही क्या है, इंग्लिश सीखना चाहिए, हिंदी तो सीखनी चाहिए, मेरी तो मदर टंग है. असं सगळ्या मुलं ऐकत होते आजूबाजूचे. आणि मग राग यायला लागला तिचा पण इतरांना. मी म्हटलं ठीक आहे, मी फक्त ऐकून घेतलं. आणि नंतर मग ती मुलगी एका मराठी नाटकात काम करायला लागली. आता ती मराठीला मान सन्मान देते आणि तिला आवडायला लागली. हे तर भाषेचं झालं, हे तर इमोशन्सचं झालं. त्यानंतर एका मुलाला बोलता येत नव्हतं, तो अडकून बोलायचा, श्वास लागायचा त्याचा. आणि हे सगळी आमचं कुटुंब असतं आणि त्यामध्ये कोणी कोणाला हसणार नाही, असे काही काही नियम आहेत. म्हणजे मग त्या मुलाचा इतका कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांचे आई वडील म्हणजे अक्षरशः म्हणजे पाया पडण्याचं बाकी होते की काय
असा कसा बदल झाला त्याच्यामध्ये. तर तो फक्त न फक्त नाटक तुमच्यावर जादू करू शकते. तुम्हाला त्याच्यावर विश्वास असायला हवा, मात्र त्याला वेळ पण द्यायला हवा आणि कमिटमेंट पण. माझ्याकडे सवय आहे, म्हणजे मुलांना, जे मुलं येतात ते आल्यावर चपला एका रांगेतच ठेवल्या गेल्या पाहिजे. तो फोटो बघितले. काही काही नियम आहेत, ते फार मजेशीर आहेत. आणि मग आमच्याकडे कोणी उशिरा आलं की त्याला मी रागवत नाही. सगळेजण एकत्र मिळून म्हणतो, वा लवकर आलात. आणि मग तो जो असा हे होतो पाणी पाणी, मग तो काय म्हणतात तर पुढच्या दिवसापासून लवकर यायला लागतो. सो वेळ पाळली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, नाटकाचा अभ्यास, आणि शिस्त पाळली पाहिजे, एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहायला पाहिजे. सगळ्यांनी सगळी कामं करायची. त्यामुळे धमाल मजा असते. मुलं शिकतात. आणि एवढं करून मी रागवल्यानंतर सुद्धा प्रेमाने दुसऱ्या दिवशी, म्हणजे प्रेमानेच रागवते, पण त्यांना बोचत नाही, ते अजिबात बोचत नाही. ते म्हणतात की रॅडी तू काही, मग रॅडी आमचा मुलगा अभ्यास करायला लागला हेही सांगतात काही जण. आणि काही पेरेंट्स काय करतात की तू जर हे काम केलं नाहीस तर तुला नाटकाच्या क्लासला उद्यापासून पाठवणार नाही. तर मी माझ्या त्या आईवडिलांना सांगते की प्लीज असं काही सांगू नका, अशी धमकी देऊ नका. कारण मग त्याला प्रत्येक वेळेस की तू जर केलं नाहीस तर मी रॅडीला सांगेन, तू जर हे केलं नाहीस तर मी नाटकाला पाठवणार नाही. मग त्यामधनं त्यांचा इंटरेस्ट निघायला लागतो की मग इतकं जर तुम्ही मला कंपल्शन करत असाल तर मी जातच नाही नाटकाच्या क्लासला. आणि मग तो रडत मला सांगतो की माझी आई मला असं सांगते की तू जर जेवला नाहीस तर मी तुला नाटकाला पाठवणार नाही, तू जर हे केलं नाहीस. म्हणजे इतकं ते नाटक वेडच लागतं त्यांना. पण अभ्यासही तितकाच चांगला करतात. मग अभ्यास केला नाही तरी सुद्धा रॅडी तू सांग म्हणजे ते ऐकतील. म्हटलं अरे तुमची मुलं आहेत, तुम्ही सांगा. तर नाही, तू सांगितलंस की ते अगदी मनापासून करतील. पण हे एक पालकांचं मी समीकरण बघितलेलं याबद्दल. पण अजून एक मला वाटतं प्रत्येक की बालनाट्य किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे या अभिनय क्षेत्रामध्ये लहान मुलांना एखादी अपॉर्च्युनिटी मिळाली की एक्साइटमेंट पालकांमध्ये जास्त असते आणि ते बाकी इतर बऱ्याच गोष्टींमध्ये ती एक्साइटमेंट त्यांची दिसते. तर बालनाट्य, मुलं आणि पालक हे इक्वेशन तू कसं हँडल कर? खूप छान प्रश्न विचारलास तुम्हाला. एक्साइटमेंट त्यांची वेगळ्या लेवलची असते आणि त्याच्याशी नाटकाच्या प्रेमाविषयी किंवा नाटक या कलेविषयी त्यांना काही आस्था असते का, हा प्रश्नचिन्ह आहे. मी असं नाही म्हणत की अजिबातच नसते, 90% लोकांना असते. पण ते 10% जे असतात त्यांना आपल्याला सांभाळून घ्यायचं असतं. एक शिक्षिका म्हणून, प्रशिक्षक म्हणून त्यांचं असं म्हणणं असतं की माझा मुलगा आता कुठल्या सिरियलमध्ये दिसेल मग यानंतर, किंवा माझ्या मुलाला कुठला रोल देत आहे, माझ्या मुलाला किती डायलॉग्स आहेत, हे ते घरी जाऊन मोजतात आई वडील. एक्झॅक्टली, मी हेच म्हणणार होते. हे होतं का डायलॉग्स मोजायचे? डायलॉग्स मोजतात. मग ते आज काय शिकवलं असं खोदून विचारतात. तर माझा एक नियम आहे, मी सांगते की आपलं हे कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे आणि यातली गोष्ट कुठेही बाहेर जाता कामा नये. म्हणजे तुम्ही आईवडिलांना काहीच सांगणार नाही का? सांगायचं, पण नाटकात काय होत आहे, नाटकात कुठला रोल आहे, किती डायलॉग्स आहेत, हे कोणालाही सांगायचं नाही. कारण मग ते खूप ढवळाढवळ मध्यस्थी करतात, ढवळाढवळ करतात. मग ते तुम्हाला ते पेरेंट्स हे करतात, काय म्हणतात तर टोकतात. आणि त्यानं होतं काय की तो जो मुलगा आहे, ज्याला सगळं आवडतंय, सगळं शिकतोय, नव्यानं करून पाहण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा उत्साह वर विरझण पडतं. आणि आई वडील म्हणतात की माझ्या मुलाला इतके डायलॉग्स आहेत तर मग का, तर त्यांच्याशी काही संबंध नाही आहे. नाटकात तो किती एन्जॉय करतोय आणि किती शिकतोय यावरनं तुम्ही कम्पेअर करायचं. म्हणजे तुम्हाला तुलनाच करायची असेल तर माझा मुलगा आधी कसा होता आणि याच्यानंतर कसा होता एवढीच तुलना करा. या मुलाशी त्या मुलाशी तुम्ही मग त्यांची चर्चाच होत नाही. आणि मुळात वेळेवर सोडणे सुद्धा हा एक प्रकार आपण करतो. वेळेत सोडायचं, म्हणजे ज्या वेळेला ठेवली आहे तालीम त्या वेळेला ती सुरू झालीच पाहिजे आणि ज्या वेळेला संपवायची त्या एक 5-1 मिनिटं कदाचित फार तर फार उशीर होतो. त्यामुळे आई वडिलांशी डिस्कस करायला वेळच मिळत नाही. आणि मग तुमचा मुलगा काय करतो, मग त्याला ना हा रोल दिला, मग त्याला नाही का रोल दिला, असं ते बोलायला त्यांना वेळच मिळत नाही. फोनाफोनी करायला एवढा वेळ नसतो. आणि मग मुलांचं भवितव्य त्यामुळे सुरक्षित राहतं. त्यामुळे आई वडीलच कठीण असतात. मुलांना शिकवणं सोपं आहे, पण मुलांच्या आई वडिलांना सांभाळणं कठीण आहे.
कारण ही गोष्ट आजही घडते. नोटीस केली जाते अनेक ठिकाणी. आणि मुलांना कळतं की आपल्याला आवडतंय का नाही आवडत आहे, की आपण शिकतोय का नाही शिकत आहे. पण आई वडिलांच्या अपेक्षा या जगावेगळ्या असतात कधी कधी, आणि प्रत्येक वेळेस आपल्या मुलांच्या बाबतीत तर अनेक वेळा आपण चुकूही शकतो. थोडा पॉझिटिव्हनेस जास्त असतो. करेक्ट. तर ही एक चॅलेंजिंग बाब आहे. म्हणजे मला नुसतं एवढंच शिकायचं नव्हतं जेव्हा मी या क्षेत्रामध्ये, प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आले. तर हँडलिंग पेरेंट्स इज अनदर डिफरंट सब्जेक्ट, आणि त्यावर तुम्ही एक वेगळा पॉडकास्ट ठेवू शकता. टास्क मोठा, म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला मग मुलं कशी येणार हाच पुढचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये. आपण थोडं परत अभिनयाकडे वळूयात, किंवा अभिनय आणि फिल्म इंडस्ट्री आणि बेसिकली अभिनेत्री. त्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजही अभिनेत्रींना तेवढा स्ट्रगल करावा लागतो का, असं तुला वाटतं का? रोल मिळवण्यासाठी म्हणा, किंवा असं काही ठरलंय का की आपल्या कम्फर्ट झोन मधले आहेत, चला आपण यांच्या सोबतच करू, असं काही ठरलेलं आहे असं वाटतं का? कम्फर्ट झोन तर सगळेजण शोधतातच, आणि ते चुकीचं पण नाही आहे. म्हणजे दिग्दर्शकाशी अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं कम्फर्ट झोन हा जसं म्हटलं की आपण एक कुटुंब आहोत, जसं मी लहान मुलांना सांगते तसंच आपलं एक कुटुंब असतं त्या तेवढ्यापुरतं, प्रोडक्शन पुरतं. तर तेव्हा जुळून मिसळून राहणं आणि एकमेकांबरोबर ट्युनिंग असणं हे गरजेचंच आहे. पण त्यामध्ये नवीन एखादा जन्माला आलेला कलाकार, त्यालाही आतमध्ये घेऊन तुम्ही सुद्धा चॅलेंज स्वीकारून त्याला आत्मसात करून त्याच्याबरोबर काम करण्याचं धारिष्ट्य हे प्रत्येकाने दाखवलं पाहिजे. कारण त्यातून नवीन चेहरे समोर येतात, त्यातून नवीन दृष्टिकोन बाहेर येतो, आणि त्यातून नवीन कलाकारही घडतो, आणि फ्रेशनेस पण स्क्रीनवर दिसायला लागतो. पण ती हिंमत किती प्रोडक्शन हाऊसेस किंवा दिग्दर्शक किंवा ट्राय करून बघण्याचा काय सगळा तो फायनान्शियल गेम असल्यामुळे सुद्धा एक रिस्क फॅक्टर कितपत घ्यायची हे त्या प्रोडक्शन हाऊसेसनी ठरवलेलं असतं, त्याप्रमाणे ते वागतात. स्ट्रगल आधी कसा होता आणि नंतर कसा होता याचा फार माझा अभ्यास झालेला नाही आहे. पण मला असं वाटतं, कारण मी आधी नव्हते ना, म्हणजे आधीच्या ज्या नेत्री असतील त्या तुला जास्त चांगल्या सांगू शकतील की तेव्हा काय होतं आणि आत्ता. मी अजूनही मला असं वाटतं मी नवीनच आहे. पूर्वीपेक्षा ऑडिशन्स देणं सोपं झालं आहे. मोबाईलवरनं तुम्ही जाऊ शकता, तुमचा रीच वाढलेला आहे, तुमचं सोशल मीडिया आहे, तुमचं काय म्हणतात तर फाउंडेशन असू शकतं, आणि तुम्ही त्यात एक्सपेरिमेंट करू शकता, आणि तुम्ही लोकांपर्यंत आज असं काहीतरी म्हणतात की 20 सेकंद लागतात तुम्हाला सोशल मीडियावर बघितल्यानंतर तुमचं आत्ताची स्टेटस ऑफ माइंड काय आहे ते शोधण्यासाठी किंवा जाणण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी जरी सोप्या झाल्या असल्या तरीसुद्धा व्हेन्यूज वाढलेले आहेत, ऑपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या पद्धतीच्या वाढलेल्या आहेत. चॅलेंजेस AI मुळे पण काही चॅलेंजेस नवीन वाढलेले आहेत. बरेचसे यूट्यूबवरचे मी व्हिडिओसुद्धा AIच्या याच्यामध्ये. सो अभिनेत्री विषय तू विचारशील तर ती राहते कुठे जवळ आहे, तिचं पिकअप ड्रॉप ती कोणाला आणखीन कोणाला ड्रॉप करू शकते का, इतकं सुद्धा डिटेलिंग विचार केला जातो. तुम्ही त्यांच्या इनर सर्कलमध्ये आहात का आउटर सर्कलमध्ये आहात, तुम्ही अभिनयाला किती प्राधान्य देतं अगदी, किंवा किती चांगला करता अभिनय, हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण त्याही बरोबर बाकीचे फॅक्टर सुद्धा बघितले जातात, आणि आत्ता एका रोलसाठी किमान 100 लोक तयार आहेत, इतके कलाकार अवेलेबल आहेत. मग त्यातनं तुम्हाला चॉईस करायला प्रोडक्शन हाऊसला प्रॉब्लेम जात नाही. तरीसुद्धा काही प्रोडक्शन हाऊसेस म्हणतात की आम्हाला प्रॉब्लेम जातो, कारण काही लोकांना काय हे पटतं, काही लोकांना ते पटतं. असं नाही, मला हेच हवं होतं, कारण खूप वेळा असं होतं की ग्रुप वाईज ठरलेले असतात. म्हणजे व्हॉट आय मीन टू से, एखादी जी नवोदित असते ना, तिला काहीतरी अजून छान करता येतं, पण हे आपल्या सर्कलमधले आहेत, तर चला आपण यांच्यासोबत जाऊया. सुरुवातीला तुम्हाला हे करावं लागतं, काय म्हणतात, तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे आताही करावंच लागतं, कायमच करावं लागतं, पण सुरुवातीला जास्त करावं लागतं. मग तुम्ही यूथ फेस्टिवल, पुरुषोत्तम आणि अनेक बाकीच्या ठिकाणी कामं करता, आणि तुम्हाला जग कळायला लागतं. बालनाट्यात जेव्हा मी शिकवते तेव्हा त्यांना सांगते की जो प्रामाणिक असेल, 3 गोष्टी, टॅलेंटेड असेल, हार्डवर्किंग असेल, तर त्याला प्राधान्य दिलं जाईल, जे की अगदी नियमाप्रमाणे आहे. पण त्यांना तोंड ओळख व्हायला पाहिजे. मग ते
यूथ फेस्टिवल्समध्ये जाऊन करतात. तर माझं यूथ फेस्टिवलमध्ये मला बरंच काही काही शिकायला मिळालं. अरे अच्छा, अशी पण माणसं असतात होय, अच्छा असा पण स्वार्थ असतो होय. आता माझी मुलगी पुरुषोत्तमला मदत करायला जाते, तर त्यामध्ये ती म्हणते आई हे असं होतं, आई ते तसं होतं, आई हे अनरिझनेबल आहे, आई हे मला याचा अर्थच कळत नाही, आई हे असे का वागतात तेच कळत नाही. तर ही सगळी माणसांच्या स्वभावातनं गुण अवगुण असे ते डोकावायला लागतात आणि प्रत्येकाचे व्हेस्टेड इंटरेस्ट जे असतात तर ते कळायला लागतात. तर ह्या गोष्टी आहेतच इंडस्ट्रीमध्ये. आणि आपली इंडस्ट्री मला असं वाटत नाही यू शुड कॉल इट ॲज अ रिअल काइंड ऑफ इंडस्ट्री. याचं कारण असं की बरेचसे जे नियम बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रिक्टली पाळले जातात, म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर केअर, वुमेन केअर, काय म्हणतात तर पगार, त्यानंतर वेळोवेळी पगार म्हणजे, आणि त्यानंतर टायमिंग्स, या सगळ्या गोष्टी कुठे लागू होतात. म्हणजे माझा नवरा 10 to 5 जॉब करतो तर त्याच्यानंतर तो घरीच असतो. त्याला वेळोवेळी पगार मिळतो तर त्याला वेळोवेळी पगार मिळतोच. त्याला सुट्ट्या घ्यायच्या असतील तर त्याला सुट्ट्या घेता येतातच. वागणूक म्हणजे ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, की एखाद्या महिलेला तिच्याशी गैरवर्तन केल्यानंतर, किंवा कोणी महिला असो किंवा पुरुष असो, तर त्याच्याकरता त्यांचे टाळे ठरलेले आहेत, व्यवस्थित नियम आहेत त्यांचे. आपल्याकडे कुठे या सगळ्या गोष्टी? आपल्याकडे पगार वेळेवर मिळत नाही, आपल्याकडे पगार खूप उशिरा मिळतो, आपल्याला वेळेवर सुट्ट्या घेता येत नाही. एका ठिकाणी मी काम करते म्हटल्यावर बालनाट्यासाठी मला सुट्टी घ्यायची आहे, मी याकरता शनिवार रविवार मी येऊ शकत नाही, शूटिंग करू शकणार नाही, कारण माझी रिहर्सल आहे आणि मी तिथे गेले नाही तर काही होणार नाही म्हटल्यावर नाकं मुरडणारी आहेतच. ओ, बालनाट्य एवढं महत्त्वाचं आहे का? तालीमच आहे ना, मग कोणी घेईल. किंवा इतर गोष्टींना तुम्हाला प्राधान्य, मग तुम्ही तेवढा पगार देताय का? मग तुम्ही तेवढं हे करताय का, काय म्हणतात तर काळजी घेताय का? या सगळ्या गोष्टी नाही होत ना. आता मी कदाचित व्हायरल होईन या गोष्टी करता, पण या गोष्टी गरजेच्या आहेत ना. आणि का नाही होऊ शकत? मी मान्य करते की आपल्याला एक सीन हा आज संपवायचा म्हणजे संपवायचा आहेच. मी असं नाही म्हणत की दुसऱ्या दिवशी परत लाखोंचा खर्च करा. आणि सो ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, एव्हरी काइंड ऑफ मॅनेजमेंट. मी आता US UK ला पण फिरले, ऑस्ट्रेलियाला पण फिरले, UK ला नाही, US ला फिरले, ऑस्ट्रेलियाला फिरले, दुबईच्या पण 4 ठिकाणी जाऊन आले, प्रोडक्शन हाऊसेस बघून आले. तर मला असं लक्षात की इफ दे कॅन मॅनेज, if they can do it rightly, then why can't we? We just don't know how to do it. आणि स्टेप बाय स्टेपच होणार ते. आता हे सगळं एकदम काय पालट, एकदम सगळं बदललं, सरकार आली आहे नवीन, तर सगळं एकदम चकाचक एका 5-10 वर्षात होईल असं नाही. इट विल टेक, वेळ लागेल त्याला, पण हे करणं गरजेचं आहे. कारण आत्ताची जी पिढी आहे ना, मी ज्या मुलांना शिकवते त्यांना हे सगळं नाही आवडत. त्यांना हे नाही आवडत. त्यांना कचरा फेकलेला बाहेर कसाही टाकलेला आपण प्रोडक्शन हाऊसेसमध्ये सुद्धा बघतो. खूप कचरा, घाण असते, स्वच्छ साफसफाई नसते अनेक ठिकाणी. ह्या मुलांना नाही आवडत. या मुलांना त्यांच्या काउंटरपार्ट्सना, मैत्रिणींना रिस्पेक्ट द्यायला आवडतो. ते त्यांचा विचार करतात. हा बदल नंतर आपल्या नंतरच्या पिढीत त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे बरं का. तर ते नाही सस्टेन होऊ शकणार या ह्याच्यामध्ये. दे विल मेक शुअर की आपण वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने करू, आणि मग खऱ्या अर्थाने इंडस्ट्री व्हायला लागेल. हे एक आहे. पण आता तू बोलताना म्हणालीस की काही बाबतीत दुर्दशा असते, तर मला एक सांग की तू अनेक मालिका केल्यास, तर शूटिंग दरम्यान तुला कोणती गोष्ट अशी खटकली आहे आजपर्यंत की ही नको व्हायला? म्हणजे नॉट प्रोडक्शन हाऊस, पण ओव्हरऑलच की कलाकार म्हणून आम्हाला जरा ही गोष्ट नको, याच्याऐवजी हे द्या, असं कधी झालंय का? ट्रीटमेंट आणि स्वच्छता. दुसरी गोष्ट, तू छोटा रोल करतेस का, किंवा तू किती तुला फुटेज मिळतंय, किंवा तुला काय प्रसिद्धी आहे तुझी, त्याप्रमाणे कधी कधी वागवलं जातं. मग तुम्हाला ती जागा मिळत नाही झोपायला, बसायला. अनेक प्रोडक्शन हाऊसेसमध्ये मी आता अनेक डझनाच्या वर केले तसं म्हण, तर तिथे कधी कधी
तुम्हाला तुमचं बॅग ठेवायची जागा असते तर ती दुसरा कलाकार त्याच्यावर चिडतो की इथे मी नेहमी ठेवत असते, इथे हे कशी ठेवली, किंवा मग या खुर्चीवर मी बसत असते या खुर्चीवर बसू नकोस, किंवा ही कशी काय अचानक माझ्या रूममध्ये आली मला न विचारता किंवा कोणी सांगता. असं सगळं झालेलं आहे. तर तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं. मला वाईट वाटतं, मला कीव पण येते की अरे मी पण कुठल्या तरी चांगल्या घरातली आहे, मला पण संस्कार आहेत माझे काही, आणि मी पण कलाकार आहे तुमच्यासारखी, तर मला का नाही तुम्ही असं. मग त्याच्यात लिहा तुम्ही स्पेसिफिकली की इथे जायचं नाही आहे, इथे हा स्पेसिफिक झोन आहे, हा त्यांच्याकरता कम्फर्ट झोन करता आहे. मी मान्य करते की तो जो एकदम लीड रोल करणारा काम आहे तर त्यालाही असं ते ॲडजस्टमेंट करावं लागतं. त्यालाही ॲडजस्टमेंट कुठेतरी त्यांनी केलं असतं आधी, मग तो ते बॅगेज घेऊन आपल्याशी तसं वागतो, बोलतो. तर ते एक दुसरी गोष्ट मी जी सांगितली ती. आणि स्वच्छता. पण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं, हे मी पहिल्यांदा खरंच ऐकलं मी म्हणेन, की कारण जनरली कोणी एवढं स्पष्टपणे बोलतच नाही या विषयावर, की असा सुद्धा जेव्हा आपण कुठला तरी साईड रोल करतो तेव्हा हा त्रास होऊ शकतो. तर हे ध्यानीमनीच नसतं. मी खूप छोटे छोटे रोल केलेत ना या अगोदर सुद्धा. इव्हन गीता आणि देविका सुद्धा असे इंटरव्हल्समध्ये ते कॅरेक्टर येतं. ते कॅरेक्टरची खोली मोठी आहे, रुंदी आणि हे बघता, सो त्याला डेप्थ आहे त्या रोलला. तर ते मला आवडलं ते गोष्ट, आणि सुदैवानी मला ती छान वठवता आली. तर त्यामध्ये हेच आहे की मग मी अचानक येते, मग अचानक सगळ्या गोष्टी तोपर्यंत बदललेल्या असतात. महिन्यांना 4-5 दिवस माझं शूट असतं, मग त्यात आपल्याला ॲडजस्ट करा. मग त्यात प्रत्येकाचं काहीतरी कोणाशी तरी काहीतरी झालेलं असतं, मग ते कधीतरी ते सेटवर उतरतं, मग ते भांडणं झालेली असतात ती आपल्याला माहिती नसतात, मग तो काहीतरी डिस्कम्फर्ट कोणामध्ये तरी असतो. हे कुटुंब आहे अगेन, पण किती जुळवून घ्यायचं आणि किती जुळवून घ्यावं लागतं आहे. आणि मग काय काय लोक काय काय विचार करतायत याचा सगळ्याचा मग त्रास होऊ शकतो, होतोय कधी कधी. आणि मग काय होतं की दिवसभर तुम्ही तिथे असता आणि मग ते असं डिस्कम्फर्टवालं वातावरण असलं की मग तुम्हाला असं वाटतं की चला बाहेर जाऊया. पण बाहेर बसलो तर मेकअप उतरतो, बाहेर बसलो तर ती एकटीच बसलेली असते, मग ती काहीतरी लिहितच बसलेली असते, मग ती कोणाशी बोलतच नाही. अरे स्पेस द्या. हा, म्हणजे असं होतं की प्रत्येकाशी जुळलंच पाहिजे असं नाही. काम करते चोख. तू मगाशी मुलीचा उल्लेख केलास, तुला वाटतं तिने याच क्षेत्रात येऊन काम करावं? का नाही, म्हणजे तुझा पाठिंबा तर असणारच. हो हो हो. ऑल सेड अँड डन हे सगळं बोलत असताना सुद्धा तरी सुद्धा तुम्ही ज्या कलेवर तुमचं प्रेम आहे, जे तुम्हाला करावंसं वाटतं, त्याच्यापासून कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. ते कुठल्या पद्धतीने करायचं. आता मी जर प्रोडक्शन हाऊस उघडलं तर मी याची काळजी घेईन, किंवा मी जेव्हा नाटक बसवते आहे, निर्मिती माझ्या इथे जेव्हा आहे, तेव्हा तिथल्या लोकांना त्यांना इंटरव्ह्यू करावा लागेल की त्यांना माझ्याबरोबरचा अनुभव कसा आहे. पण मी हे कटाक्षाने पाळते. मी हे बघते की कोणावरही अन्याय होता कामा नये. मी हे बघते की आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. मी प्रयत्नात असते. आणि जेव्हा आपल्यावर अशा काही गोष्टी आधी येतात आणि नंतर आपण त्यातून शिकतो, मग आपण ना त्या बाजूने विचार करतो, अरे हे आपल्याला आवडलं ना, आपण हे करायचं नाही इतर कोणाच्या तरी बाबतीत. मला वाटतं की ते तुझ्या बाबतीत खूप होतंय की हे माझ्या बाबतीत जर झालं तर मी कोणाला होऊ देणार नाही हा त्रास. आणि आज अंतरासारखे अनेक जण आहेत की ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचंय. म्हणजे आता नवरात्र सुरू आहेच, त्यामुळे मी म्हणून खास मुलींसाठी, ज्या तरुण मुली आहेत की ज्यांना या अभिनय क्षेत्रात उतरायचं आहे, त्यांना तू काय सांगशील? हो, ऑलराऊंडर असणं गरजेचं आहे. सगळं सर्वांगीण विकास तुमचा झाला पाहिजे. अनुभवातून तुम्ही प्रचंड मोठे व्हायला हवात. प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुमच्या गाठीशी हवा, कारण अनुभवच कलाकाराला मोठं करतो. म्हणजे माझ्या आईवडिलांनी कधी मला इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस, हे करू नकोस, ते करू नकोस असं फारसं रोकटोक केली नाही, कारण अनुभवच तुम्हाला माणसाला घडवतो. आणि नाटक किंवा फिल्म म्हणा, हे तुम्हाला अनुभव देतं आणि इतरांनाही अनुभव घेता येतो. त्यामुळे एकट्यानं प्रवास कसा करायचा किंवा अशा परिस्थितीमध्ये कसं वागायचं, इथल्या लोकांचा विचार कसा आहे, पाश्चात्य लोकांचा विचार कसा आहे, हे सगळं अनुभवातून शिकणं फार गरजेचं आहे. आणि मला नृत्य येतं, संगीत येतं, नाट्य येतं, खेळ येतो, कुठली कला येते, लेखन येतं. या सगळ्या गोष्टी
त्याची तुमची तोंड ओळख तरी झाली पाहिजे आणि या सगळ्याची माहिती तुमच्याकडे असायला हवी आणि अभिनय तर करता आलाच पाहिजे. त्यामुळे अभिनय नवरात्र आहे तर 9 रसांचा अभिनय हा आला पाहिजे आणि 9 प्रकारच्या पद्धतीनं एकाच रसात तुम्ही 9 व्हिडिओज करून ठेवा. तू नवरस म्हणाली आहे ना, तू थोडंसं काही परफॉर्म करून दाखवू शकशील का? असं घडलंच कसं हे नाटकाचं नाव आहे, तर ते वेगळ्या पद्धतीने म्हणून दाखवते मी. असं घडलंच कसं, 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 असं घडलंच कसं. वाव. म्हणजे हे वेगवेगळे रसच आहेत अभिनयातले. पण ठीक आहे, हे लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे, की ज्यांना वाटतं ना की काय असं जाऊन ऍक्ट करायचंय, असं नाही होत. म्हणून मला वाटलं की हे नवरस फार महत्वाचे असतं त्याच्यामध्ये. रूप, गंध, स्पर्श, शब्द हे सगळे वेगवेगळ्या रसातून आले तर किती वैभवशाली होईल हे सगळं. तुझ्यातली लेखिका एकदम बाहेर आली. तू खूप सोलो ट्रिप्स केलेल्या आहेस. तू छान मस्त एकटी फिरायला जाते. खूप जणी अशा आहेत की आम्हाला जायचं आहे, आम्ही ठरवतो पण जाणंच होत नाही. अशांना तुला काय सांगायला आवडेल आणि तुझ्या सोलो ट्रिपचा एक्सपिरियन्स सांगशील का? अरे परत तुला एक वेगळं पॉडकास्ट करा. मी 7 एक वेळा कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉकवर गेलेले आहे, लेह लडाखला गेलेले आहे, ऋषिकेशला 2दा गेले, केदारनाथला 1दा गेले, रण ऑफ कच्छला गेले, नंतर आधी कैलाशला गेले. तर आणि एकटी ड्राईव्ह करून कुठे अचानक नवरा मला कधी कधी वेडी म्हणतो, मी निघाले असं सांगते. त्यामुळे कुठे तर जरा जाऊन येते, जस्ट एक टोल क्रॉस करून येते. म्हणजे असंच फिरायला निघते, ड्राईव्ह करते, एक तासभर ड्राईव्ह करून मी परत येते. असंही केलंय आत्ता इतक्यात. कारण आत्ता ना मला फिरता येत नाही आहे, कारण गेले 6 महिने माझा प्रचंड ते PhD आणि ते लेखन आणि बालनाट्य वगैरे, तर मी अशी अस्वस्थ होते आणि मग मी निघते बाहेर. मग मी ते काही सांगत नाही मी कुठे चालले काय, म्हणजे ट्रॅकर असतो नीरजकडे, पण जनरल असं. आणि केल्याशिवाय होत नाही रे, आधी केल्याची पाहिजे. तर या बायकांचं असतंच नेहमी, त्यांना खूप म्हणजे माझ्या मैत्रिणींचं किंवा बायकांचं की हो ना, होतच नाही, जाता येतच नाही. तुम्हाला ठरवावं लागेल तुमच्याकरता आणि तुम्ही निर्णय घेऊन बाहेर पडा. त्याच्याशिवाय तुम्ही स्वतःला त्यांनी अडकवून घेतलेलं आहे. बरेच वेळा ना आपण आपल्याच विश्वामध्ये आपल्याला त्यात कम्फर्ट झोन वाटतो आणि त्यातनं ते सगळे काय म्हणतात त्याला शॅकल्स तोडून बाहेर पडणं आपल्याला जमत नाही, सहज नाही आहे ते, सोपं नाही आहे ते. माझ्या सासूबाई पण मला म्हणतात की अगं मला ना तुझ्यासारखं जायचं आहे. मग जात का नाही? कारण ती हिंमत नसते आणि ती हिंमत मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांमुळेच आली आहे मला. याचं कारण असं की त्यांनी मला लहानपणा म्हणजे 14व्या वर्षी वगैरे मी एकटीने रेल्वेनी प्रवास करून आझादी के गीत, आझादी के 50 अशोक खांड्यांचा जो ग्रुप होता त्यांच्याबरोबर मला नृत्य करायचं होतं म्हणून मग मला पाठवलं. मग एकटीच मी प्रवास असा बसनी मुंबई पुणे, कारण मला जग बघायचं आहे आत्ता तरी, मला संपूर्ण जग बघायचं आहे. माझे काही काही स्पॉट्स ठरलेले आहेत तर तिथे जायचं आहे. कंपल्सरी जायचं आहे? कंपल्शन नसावं, इच्छा आहे. तर मग ते कसे पूर्ण होतील ना, नाही तर मग ते तुमच्यावर आहे. पण मग तुम्हाला छान अनुभव येतात हेच ठरवून जायचं आणि छानच अनुभव येतात, डोंट वरी. आणि आता तर इतकं सोपं आहे, म्हणजे जस्ट एक फोन कॉल की इमर्जन्सीला तुम्हाला कोणी येऊ शकतं आणि नाहीच म्हणजे चांगलेच अनुभव येतात. भारत खूपच अतिशय सुंदर देश आहे. इनफॅक्ट मला काही ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या ठिकाणी मला असे काही झोन्स वाटले की तिथे जाऊ नये. म्हणजे जाऊ नकोस बरं का राधिका, या गल्लीत जाऊ नकोस, या वास्तूत जाऊ नकोस इथे. आणि कलाकार असल्यामुळे ना तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बोलतात तुमच्याशी, तर त्या तुम्हाला सांगत असतात की ही चांगली आहे, ते चांगलं नाही आहे, हे तुम्ही तुमचं ओळखलं पाहिजे. आणि हे अनुभवातूनच येतं, अर्थात हळूहळूच येईल ते. आणि एक अजून मला असा शेवटचा प्रश्न विचारायचा तुला की आत्ता आजूबाजूला आपल्या ना अनेक प्रॉब्लेम्स असतात. एक
थोडासा स्ट्रेस असतो आणि आपण कुठेतरी मेंटल पीस शोधायला जातोय, हार्मनी शोधायला जातो. तर तू तुझी मेंटल हेल्थ कशा पद्धतीने जपतेस? मेंटल पीस शोधायला जाण्याची गरजच नाही आहे, आपण जातो हेच चूक करतो. म्हणण्याचा अर्थ असा की इट्स ऑल अबाउट इनर पीस. सो आत्मशोध, आत्ममग्न, आत्मसंतुष्ट, याकडे तुमची पावलं गेली पाहिजे, आत गेली पाहिजे. सो डोळे बंद करून मेडिटेशन करणं नितांत गरजेचं आहे. मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराला कुठल्या प्रकारचा तरी खेळ खेळणं गरजेचं आहे, त्याला प्रवास करणं गरजेचं आहे आणि त्याला ध्यान करणं गरजेचं आहे. सो या तिन्ही गोष्टी मी करायचा प्रयत्न करते माझ्या आयुष्यात आणि मग त्यातूनच कधीतरी काहीतरी उत्स्फूर्त सुचतं, लिहावंसं वाटतं, त्यातूनच काहीतरी धाडसी प्रयोग करून बघावासा वाटतो. सो या तिन्ही गोष्टी करण्यासाठी मेंटल, जसं आपण शरीरासाठी एक्सरसाइज आणि ते काय ते डाएट वगैरे करतो, मी तर एकही डाएट करते सांगते, तर ते करणं गरजेचं आहे जसं जसं तुम्हाला ज्या पद्धतीने करावंसं वाटतंय तसं. तसंच कलेशी सतत निगडीत असणं आणि ती जोपासणं, कुठल्याही प्रकारची कला ही गरजेची आहे. आपण व्हॅल्यूच करत नाही खरं सांगायचं तर. माझ्या नवऱ्याला इतका सुंदर गातो, तो बाथरूम सिंगर आहे पण छान गातो, पण त्याला गायला वेळच मिळत नाही कारण तो ऑफिसचं काम आणि हे. पण कला ही तुम्हाला परत आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देते आणि शांत होणं गरजेचं आहे. आत्ता जे सगळं वातावरण सुरू आहे भौगोलिक, काय म्हणतात, पॉलिटिकली सगळ्या पद्धतीने, तर तेव्हा शांत बसा ना जरा, टेक अ पॉज. प्रत्येक वेळेस तुमची रील चालवलीच पाहिजे का? तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, मजा आली आणि मलाही असं वाटतं की हिंमत केली पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. मेंटल पीस पण आपल्या जपला पाहिजे, आपण आपल्या सोलो ट्रिप्स पण ठरवल्या पाहिजेत आणि गेलं पाहिजे. फक्त ते आपण काहीतरी एक ठरवलं, इथे जायचं तिथे जायचं, तात्पुरत्या गप्पा मारल्या आणि मग थांबलं, हे नको. त्यामुळे मला वाटतं मी पण एखादी ट्रिप इन्स्पायर व्हावं तुझ्याकडून आणि नक्की करावी. आणि तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तू इथे आलीस, वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपलं चॅनल लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला आमच्या या गप्पा नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला जर प्रश्न असेल की नेमकं या गप्पा रंगल्या कुठे, तर स्वत्व स्टुडिओ कर्वेनगरला आहे. इथे आमच्या या छान गप्पा रंगल्या. इथे अनेक पॉडकास्ट होतात. तुम्हाला सुद्धा जर काही छान पॉडकास्ट करायचं असेल, डेफिनेटली इकडे या आणि तुमच्या मनासारखे पॉडकास्ट करा. इथे छान लाईट आहे, उत्तम अँबियन्स आहे आणि तुम्हाला टीम कडून छान कॉपरेशनही मिळेल, त्यात काही शंका नाही. धन्यवाद.